नमस्कार मित्रांनो, आज रविवार 7 जून. मला असं वाटतं की लपंडाव मालिकेचे मेकर्स रविवारी जरा एक्स्ट्रा एफर्ट्स घेतात, म्हणून आजचा भाग खूपच भारी आहे. तर रविवारचे एपिसोड्स खूप खूप छान असतात. तसाच आजचा सुद्धा भाग आहे. सखी आणि कान्हा फायनली आता एकत्र आलेत. सखीने कान्हाची मदत घेतली आहे आणि ती लवकरच एक वकील हायर करणार आहे. इतकंच नाही तर सखीने पूर्ण प्लॅनिंग केली आहे. आता तिने तिच्या वकिलाला घड्याळ दिली आहे ज्यामध्ये हिडन कॅमेरा असतो. सगळं सरकारचं बोलणं कॅप्चर करणार आणि त्यानंतर सखी पुरावा म्हणून ते कोर्टात सादर करणार आहे. खूप छान आपल्याला ते येणारे एपिसोड्स पाहायला मिळणार आहे. बरोबर खूप काही दाखवलं त्यांनी आजच्या भागात. तर मित्रांनो, जे चॅनलवर नवीन असतील मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर सुरू करूया आजच्या धमाकेदार भागाला. आधी मित्रांनो एक सांगायचं होतं, आता युट्यूबवर पूर्ण व्हिडिओ नाही टाकतायत. युट्यूबच्या काही पॉलिसीज असतात, म्हणून तर इतके रिव्ह्यूज वगैरे बनवावे लागतात. स्क्रीनशॉट घेणं, मग ऑडिओ बनवून सगळं एडिट करणं, त्याला खरंच खूप मेहनत लागते. डायरेक्ट व्हिडिओ टाकता आला असता तर माझ्यासाठी पण किती सोपं झालं असतं. असो, मी रोज हे सगळं करते. तुमचा प्रेम, तुमचा सपोर्ट कायम सोबत असतो. ची एनर्जी कायम अशी बनून राहते, कारण तुमचे कमेंट्स वाचून मला खूप छान वाटतं. तर असो, सुरू करूया आजच्या भागाला. त्या सगळ्यासाठी खूप थँक्यू. आजचा भाग सुरू होतो. जी नंदा आहे, तिला आता प्रॉपर्टी पेपर्स मिळवायचे असतात. थोडे ही देवघरात शोधते. तिच्या हाती प्रॉपर्टी पेपर्स लागतात सुद्धा, पण तिला ते वाचताच येत नाही. या नंदाला वाटतं की हे पेपर्स तिच्या कामाचेच नाहीत, म्हणून ती पेपर्स तिथेच टाकून निघून जाते. आणि अचानक आता हवा सुटते आणि हे पेपर्स बरोबर असे हवेने उडत हॉलमध्ये येतात आणि मीनाक्षीचं लक्ष जातं त्या पेपर्सकडे. मीनाक्षी आता लगेच जाते आणि प्रॉपर्टी पेपर्स तिच्या हाती घेते. प्रॉपर्टी पेपर्सवरचं ते सगळं वाचू लागते आणि तिला समजतं की हे तर प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. आता मीनाक्षीला विश्वासच बसत नाही. तिच्या तोंडातून आता हळूच असे थोडे थोडे शब्द फुटतात आणि ती म्हणते, अहो हे बघा. आता परशू लगेच येतो आणि बघतो. परशू म्हणतो, अरे हे तर कामात प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत, पण हे इथे कोणी आणलेत, हे कसे आलेत, कुठून आलेत? त्यावर आता मीनाक्षी म्हणते, देवाचाच आशीर्वाद आहे. आपले इतके हाल होत आहेत, तर आपली सुटका व्हावी म्हणून देवानेच मार्ग सुचवला, म्हणून तर हे पेपर आपल्या हाती लागले. मीनाक्षी खूपच आता खुश असते. आता हा परशू म्हणतो, म्हणजे मला नाही कळलं, पेपर्सचं आपण काय करणार आहोत? हे तर त्या सरकारच्या नावावर आहेत. तर आता मीनाक्षी म्हणते, हो हा, आपण एक काम करूया, आपण हे पेपर्स सखीला देऊ, ती नक्की काहीतरी करेन. परशू विचारतो, मग? आता मीनाक्षी म्हणते, मग काय? हे आपल्यावरचे हे अत्याचार थांबतील, सगळ्यांच्या हक्काचं सगळं वैभव परत मिळेल, मग त्या सरकारला या घरातून कायमचं हाकलून देता येईल. परशू घाबरतो आणि म्हणतो, ती सरकार ती सोडणार आहे का आपल्याला? आठवतंय ना मीनाक्षी, आधी तिने तुझं बाळ मारलंय मीनाक्षी. तर मीनाक्षी हे आठवत म्हणते, मग तर तिला तिच्या कर्माची फळं मिळायलाच हवी. परशू आता नाही नाही म्हणतो आणि म्हणतो, नाही, यात मला रिस्क वाटत आहे. परशू नकार देतो, पण होतं इव्हेंच्युअली सगळं. तर बघा काय होतं. आता ही मीनाक्षी म्हणते, तुम्ही स्वतःकडे बघा जरा, तुमचे काय हाल झाले, पण कायच वाईट अवस्था होणार आहे. काही नाही, तुम्ही माझा ऐका. बरं, आता परशू अग्री करतो आणि म्हणतो, बरं असं असेल तर मला सांग, हे पेपर्स आधी आपण कुठेतरी लपवायला हवेत. तर मीनाक्षीला काहीतरी सुचतं आणि मीनाक्षी म्हणते, मी आलेच. मीनाक्षी लवकरच किचन मध्ये जाते. किचन मध्ये गेल्यावरती इकडे तिकडे पाहू लागते, तर समोर एक पाण्याची बॉटल ठेवली असते. मीनाक्षी तिचं मस्त डोकं लढवते. ती बॉटल ती बाहेर घेऊन येते आणि परशूला म्हणते, हे बघा, आपण एक काम करू, ह्या पेपरची अशी गुंडाळी करून या बॉटल मध्ये टाकू, कोणाच्याच लक्षात नाही येणार. तर परशूला सुद्धा हा प्लॅन पटतो. परशू म्हणतो, हा चालेल. आणि परशू लगेच पर गोल गोल करतो आणि त्यामध्ये टाकतो. बॉटलमध्ये ते आता ते प्रॉपर्टीचे पेपर्स लपवतात आणि लगेच सखीच्या खोलीत जातात. सखीच्या खोलीत जाऊन तिथे टेबलवर ते पेपर्स ठेवतात. ते प्रॉपर्टीचे पेपर्स बॉटलमध्ये मस्त सेफ असतात. बघा मित्रांनो काय होतं. इथे आता सीन शिफ्ट होतो. आपल्याला तर माहितीच आहे की कान्हाने सखीला सुंदर अशी वॉच गिफ्ट केली होती काल. तर आता काय होतं की आता कान्हाच्या केबिन मधून बाहेर येते आणि कामाला लागते. त्यात आता ऑफिस मधल्या मुलींचं लक्ष जातं. त्यातली एक मुलगी म्हणते सखीला, अरे वा, नवीन घड्याळ असतंय हा. दुसरी मुलगी सुद्धा सखीला म्हणते, पहिल्याच दिवशी मस्त नवीन घड्याळ, मज्जा आहे बाबा. बघा आता काय होतं. सखी आता ऑफिस मध्ये आहे, तर कान्हाचं मन थोडी लागणार आहे कामात. तर काय होतं, कान्हाच्या केबिन मधून सखीला पाहत असतो आणि सखी सुद्धा कान्हाकडे बघते. त्यानंतर ती पटकन कामाला लागते. कान्हा आता त्याच्या केबिनच्या दारातच उभा असतो आणि तो एकटक आता सखीकडे पाहू लागतो. तर बघा काय होतं, ही जी मधू आणि तिच्या 2 मैत्रिणी आहे, ह्या सुद्धा आता कान्हाकडे बघू लागतात आणि स्माइल करत. तर कान्हाचं त्यांच्याकडे लक्ष नसतं ऑफकोर्स. कान्हाचं फक्त आणि फक्त लक्ष सखीकडे असतं. सखी तिचं काम करते. तिला एक अडचण येते म्हणून ती बाजूच्या मुलीला विचारायला जाते. तर सखीच्या लक्षात येतं, मुलगी तर एकटक मस्त गालावर हात ठेवून कान्हाकडे बघत आहे. आणि इतकंच नाही, सखी त्यानंतर इकडे तिकडे पाहू लागते. तर ह्या मधू वगैरे बाकीच्या मुली सुद्धा कान्हाकडे बघत असतात. आता काय, सखीची जळते आणि सखी कान्हाला म्हणते, इशाऱ्यातच आतमध्ये जा. आधी तर कान्हाला समजत नाही, मग सखी परत इशाऱ्याने सांगते की तू आतमध्ये जा. त्यानंतर कान्हा आता आतमध्ये जातो. मग ह्या मुली आपापल्या कामाला लागतात आणि सखी सुद्धा तिच्या कामाला लागते.
की खूप मन लावून काम करत असते. आणि नंतर थोड्याच वेळात लंच ब्रेक होतो आणि सखीला तिची शिक्षा आठवते. सखीला कान्हा बरोबर जेवावं लागणार आहे. आणि बघा मित्रांनो काय होणार आहे. सखी कान्हाला काय म्हणते तर असो इथे आता सीन शिफ्ट होतो आणि बघा काय होतं. हे परशू आणि मीनाक्षी सखीच्या खोलीतून खाली येत असतात. खाली ही सरकार आधीच येऊन बसली असते त्यांची वाट बघत. त्यानंतर ही मनस्विनी दोघालाही थांबायला सांगते आणि विचारते. ती म्हणते देवघरात ग्रंथाखाली माझी एक इम्पॉर्टंट वस्तू होती, आता ती तिथे नाहीये. तुम्हाला तर माहिती असेलच की ती वस्तू कुठे आहे. तर नंतर ही सरकार डायरेक्ट विचारते कुठे आहे माझी ती वस्तू. आता मीनाक्षी घाबरते आणि परशू तर तिच्यापेक्षा घाबरतो. आणि आता दोघेही उत्तर देतात आणि सांगतात आम्हाला नाही माहिती, कुठेतरी पडलं असेल, आम्ही पाहिलं नाही. पण आता या मनस्विनीला शंका येते. मनस्विनी म्हणते हॉलमध्ये हिडन कॅमेराज लावलेत मी. फॉर्च्युनेटली तुम्हाला हे माहीतच नाहीये. मी फुटेज चेक करेन. फुटेज चेक करण्याआधी खरं काय ते पटकन सांगा, माझी वस्तू कुठे आहे. तर बघा आता काय होतं. परशू सांगणार असतो ऑलमोस्ट. परशू म्हणतो सरकार ते आम्ही. तितक्यात मीनाक्षी त्याला थांबवते आणि म्हणते सरकार कुठेही चेक करा. आता मीनाक्षी मध्येच बोललीये म्हणून मनस्विनीला राग येतो आणि मनस्विनी मीनाक्षीचा छळ करू लागते. मीनाक्षीचं तोंड दाबते. जोरात तिचं तोंड दाबत ती परशूकडे पाहत म्हणते जीभ जास्त वळवळायला लागली आहे तुझी, ही जीभ कापायला मला वेळ लागणार नाही असं म्हणत ही मीनाक्षीला धक्का मारते. तर तरी मीनाक्षी आता घाबरत सांगते मी खरंच सांगते सरकार, मला हवंय तर खरंच चेक करा कुठेही. ही मनस्विनी म्हणते ओके. बघा मित्रांनो आता ही मनस्विनी काय करणार आहे. वाईट करते ही परशू आणि मीनाक्षी सोबत. आता ही मनस्विनी परशूला म्हणते काय रे परशू काय म्हणत होतास, त्याचं असं झालं ना, असं काहीतरी म्हणत होतास ना, सांग मग आता. तर परशू म्हणतो हो ते मीनाक्षी म्हणाली ना तेच सांगत होतो. आता ही जी सरकार आहे ही मीनाक्षीला ऑर्डर देते आणि सांगते परशूची ट्राउझर घेऊन ये. मीनाक्षी जाते आता ट्राउझर आणायला. ही सरकार परशूच्या अंगावर धावते. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी कान्हाच्या केबिन मध्ये येते जेवण करायला. तर सखी चिडली असते आणि आल्याबरोबर अशी बायको सारखी सुरू होते आणि म्हणते ऑफिस मधल्या सगळ्या मुली फ्लॅट आहे तुमच्यावर. आपला कान्हा सुद्धा म्हणतो काय करणार, मी आहेच या ऑफिसचा कान्हा. तर सखी सिरियस असते आणि म्हणते समजवा त्यांना काम करायला आल्यात, कामावर लक्ष द्या. मग सखी सांगते कान्हाला एक टक बघत होत्या तुमच्याकडे. तर कान्हा सुद्धा म्हणतो काय सांगताय. सखी म्हणते मग अशाने होणार आहे का काम, ते कंपनीचं नुकसान त्याचं काय. सखी म्हणते कंपनीचं किती मोठं नुकसान होईल असं झालं तर. आता बघा मज्जाच येते. कान्हा म्हणतो नाहीतर काय, मी तर म्हणतो. आणि सखीला सुद्धा वाटत असतं कान्हा त्याच्याच बद्दल बोलतोय. तर आता सखी जवळ येते कान्हाच्या. कान्हा म्हणतो सखीला डबा उघडा, त्यांना जरा भूक लागली आहे. तर सखीला खूप जेलस फील होत असतं. बघा काय होतं. आता कान्हा सखीचा डबा त्याच्या हाती घेतो आणि उघडायला जातो. पण आता सखी तो डबा हिसकते. तर कान्हा म्हणतो ठीक आहे नका देऊ मला, मी काहीतरी ऑर्डर करतो बाबा, तेलकट तुपकट. आता सखी म्हणते मला मूर्ख नका बनू, तुम्ही डबा आणलाय तो दिसतोय मला. आता कान्हाचा डबा तिथेच टेबलवर ठेवला असतो. कान्हा म्हणतो अरे हो लक्षातच नाही आलं. सखी म्हणते ठीक आहे तसंही मी 2 एक्स्ट्रा पोळ्या आणल्या होत्या. कान्हा त्याचा एक हात असं गालावर ठेवतो आणि म्हणतो हा ते छान. सखी म्हणते खुश व्हायची गरज नाहीये, तुझ्यासाठी नाही आणल्यात. कान्हा आता असं सखीकडे पाहतो. तर सखी म्हणते हा म्हणजे तुमच्यासाठी नाही आणल्यात बॉस, मला जर जास्त भूक लागली कमी नव्हत्या पडायला, जे कमी नको पडायला म्हणून आणले. त्यावर आता कान्हा व्हेरी गुड असं म्हणतो. आणि त्यानंतर आता सखी आणि कान्हा एकत्र जेवण करतात. हे बघा मित्रांनो काय होतं. कान्हा त्याच्या प्लेट मध्ये सखीचा पूर्ण डबा टाकतो. सगळीच्या सगळी भाजी आणि सगळ्या पोळ्या त्याच्याच ताटात वाढतो. आता हे बघून सखी म्हणते हा मस्त, सगळं काही तुमच्याच ताटात वाढून घ्या मस्त. कान्हाच्या लक्षात येतं आणि कान्हा म्हणतो अरे सॉरी त्याचं काय झालं ना, खमंग वासाला माझ्याकडनं राहावंच गेलं नाही. त्यानंतर कान्हा त्याच्या प्लेट मधलं सखीला सुद्धा सर्व करतो. तर सखी म्हणते हे काय, तुम्ही काय माझ्याच डब्यातलं खाणार आहात का, तुम्ही काहीच नाही आणलंय. कान्हा म्हणतो दाखवतो 1 मिनिट. कान्हा त्याचा डबा उघडतो. कान्हा त्यातून पापड बाहेर काढतो. आता सखीला तर पापड खूपच आवडतो. तर सखी खूप खुश होते. ही सखी कान्हाला सांगते पापड मला ऍक्च्युली आज पापड खायचा होता. तर माहितीये तू जगातला सगळ्यात बेस्ट नवरा आहेस. हो मित्रांनो सखी असं म्हणते कान्हाला. त्यानंतर सखीला एकदम लक्षात येतं. सखी कान्हाकडे बघते आणि म्हणते बॉस. कान्हा त्याच्या डब्यातले सगळे पापड 2-3 सगळे सखीला देतो. कान्हाने जो डबा आणला असतो त्यामधलं सुद्धा तो आता सखीला आणि स्वतःला सर्व करतो. छोटीशी डिटेल आहे पण खूपच सुंदर आहे. कान्हा सुद्धा सखीची मदत करतो या सगळ्यात. बघा आता काय होतं. सखी आणि कान्हा एकत्र जेवू लागतात. आणि कान्हा आता सखीला म्हणतो आता जरा मुद्द्याचं बोलतो. मला माहितीये की तुम्ही इथे नोकरी का करता आहेत ते. तुम्हाला पैशांची गरज आहे. सरकार विरोधात तुम्हाला उभं राहायचंय. चांगला वकील बघायचाय. त्यासाठी पैसा लागणार. मी काय म्हणतो सगळ्या गोष्टी मी पुरवतो ना तुम्हाला, मी देतो सगळं. पण आता सखी नकार देते आधी आणि म्हणते नाही माझी लढाई आहे, मी एकटीने लढेन आणि करेल मी सगळंच मॅनेज करेल. कान्हा म्हणतो ते तुम्ही करालच का, हे तुम्ही त्या सरकारला अजून ओळखलं नाहीये नीट.
मला माहितीये तिची ताकद खरंच खूप आहे. तिच्याशी लढणं हे एकट्या दुकट्याचं कामच नाहीये. त्यावर आता सखी म्हणते मी पुरेशी आहे तिला हरवायला. त्यावर आता कान्हा म्हणतो बघा तुम्ही माझ्याशी भांडत राहिला तर याचा काहीच उपयोग नाही. त्यापेक्षा तुम्ही माझी मदत घ्या हे सरकारशी लढा. तर सखी म्हणते नको, तू जे माझ्याशी वागलायस सगळं मला आठवतंय. केलेली फसवणूक आठवण आहे, तू केलेला विश्वासघात आठवण आहे, तू केलेली फसवणूक सगळं आठवण आहे. त्यामुळे आता तुझ्याकडून मदत घेणं नाही पटत आहे मला. पैसे कमवेन आणि बघेल एखादा वकील. आता सखीला पुढे जाऊन मदत घ्यायच लागणार आहे कान्हाची आणि ती स्वतःहून कान्हाला मदत मागते, तेही आजच्याच भागात. बघा तर आता कान्हा म्हणत असतो सखीला बघा तुमचा पगार व्हायला बरेच दिवस बाकी आहेत, पैसे यायला बरेच दिवस बाकी आहे, किमान महिना तरी. कान्हा आता सखीला म्हणतो मी एक काम करतो, अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये एक फोन लावून सांगतो की तुमचं पेमेंट तुम्हाला ऍडव्हान्स म्हणून द्यावा. तर आता सखी म्हणते नाही नको, काहीच काम न करता ऍडव्हान्स पेमेंट घेणं मला बरं नाही वाटत. करेल ना काहीतरी. जेवून घ्या बॉस, लंच ब्रेक संपेल. कान्हाला वाटतं की सखी काहीच ऐकणार नाही म्हणून कान्हा सुद्धा तर जेवायला लागतो. कान्हाला सखीसाठी वाईट वाटत असतं. आता यांचं जेवण करून झालं असतं आणि सखी निघणार असते. तितक्यात कान्हा सखीला हाक मारतो आणि म्हणतो सखी मॅडम माझी ऑफर अजूनही ओपन आहे, माझ्याकडून मदत घेणं कमीपणाचं समजू नका. तर सखी सगळं ऐकते पण त्यावर काहीच रिॲक्ट करत नाही आणि काही न बोलता सखी तिथून निघून जाते. आता असं काहीतरी होणार आहे की सखी स्वतःहून कान्हाला मदत मागणार आहे. बघा आता काय होतं. आता ऑफिसची वेळ संपली असते, सखी आता घरी जात असते. सखी आता फोनवर बोलत असते मावशींसोबत आणि म्हणते येतेच आहे मी तुमचं गुडघ्याचं औषध आणतेय, तेच आहे 2 मिनिटावर मेडिकल. आता सखी फोनवर बोलत असते आणि ती अशी उभी असते. तितक्यात समोरून एक बाई अशी घाई गडबडीने चालत येते आणि तिचा धक्का आता सखीला लागतो. या बाईच्या जवळची औषधं खाली पडतात. सखी आता ते उचलून देते आणि सखी सॉरी म्हणते तिची चूक नसताना सुद्धा. आणि बघा आता काय होतं. सखीचं लक्ष जातं आणि तिला समजतं की ही तर आपली मीनाक्षी काकू आहे. सखीला आश्चर्यच वाटतं. सखी म्हणते काकू इथे. तर आता काय होतं, सखीला बघून मीनाक्षी एकदम रडते आणि सखीला मिठी मारते. मीनाक्षी ढसा ढसा रडू लागते. आता सखी म्हणते काय झालंय, घरी काही झालंय का, घरी कोणाला काही झालंय का, कपात वगैरे कुल्फी ओके आहे ना, तिला तर काही नाही ना झालं. त्यावर आता रडतच मीनाक्षी सांगते सखी अगं सगळे ठीक आहे पण तुझे परशू काका. सखी विचारते परशू काका काय झाले त्यांना. इथे आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की जेव्हा या सरकारने मीनाक्षीला परशूचं ट्राउझर आणायला सांगितलं असतं तेव्हा मीनाक्षीने तसं केलं असतं आणि परशूचं ट्राउझर आणून सरकारच्या हाती दिलं असतं. बघा हे सरकार काय करते, त्या ट्राउझर मधला बेल्ट ती बाहेर काढते. तो बेल्ट आपल्या हाताला गोल गोल गुंडाळत ती परशूला म्हणाली असते बोल परशू कुठे आहे माझी वस्तू. तर आता हिम्मत गोळा करून परशूने तेव्हा म्हटलं असतं दुपारीच की सरकार मला खरंच माहिती नाहीये, मला मारलं तरी चालेल. आता या सरकारच्या लक्षात येतं आणि ती तेव्हा म्हणाली असते अच्छा मला मारलं तरी चालेल, याचाच अर्थ माझी वस्तू कुठे हे तुला माहितीये राईट. आता परशू आणि मीनाक्षी म्हणतात नाही नाही माहित आम्हाला. बघा आता ही मनस्विनी काय केलं असतं, तिने तो पट्टा परशूच्या गळ्याला टांगला असतो असा आणि तिने परशूला म्हटलं असतं तेव्हा तुला मार खायचाच आहे तर देते मी तुला. तर मीनाक्षी खूपच घाबरते आणि तिने म्हटलं असतं की नका करू असं सरकार, ही सोडा. बिचारी मीनाक्षी हातपाय सुद्धा जोडते. पण बघा ह्या मनस्विनीने काय केलं असतं. ही मनस्विनी मीनाक्षीला म्हणते सोडू बरं नाही मारत तुझ्या नवऱ्याला. तर या दोघांना वाटलं असतं की हे दोघं सुटलेत पण तसं होत नाही आणि या सरकारने मीनाक्षीला ऑर्डर दिली असते आणि सांगितलं असतं की तू मारायचं पट्ट्याने तुझ्या नवऱ्याला. जेव्हा मीनाक्षीने नाही म्हटलं असतं त्यावर आता ही सरकार म्हणाली असते नाही मारू शकत बरं. मग या मनस्विनीने या सरकारने तिची बंदूक बाहेर काढली असते आणि परशूच्या अंगावर असा नेम धरला असतो. परशू आता खूप घाबरतो आणि या सरकारने धमकी दिली असते तेव्हा मीनाक्षीला आणि म्हटलं असतं नवऱ्याला मरताना नाही बघायचं असेल तर स्वतःच्या हाताने त्याला मार. आता परशू मीनाक्षीला इशाऱ्यात सांगतो की तसंच कर जसं ही सरकार सांगत आहे आणि या सरकारने काउंटडाऊन सुद्धा सुरू केली असते 1 2 3 अशी. ती ट्रिगर दाबणारच असते बंदुकीचं. तितक्यात परशू म्हणतो अगं मीनाक्षी मार ना मला. त्यामुळे आता मीनाक्षीला स्वतःच्याच नवऱ्याला मारावं लागतो तेही पट्ट्याने. परशूचा जीव वाचवण्यासाठी आता मीनाक्षी परशूला पट्ट्याने मारते. तिला सुद्धा खूप त्रास होत असतो हे सगळं बघून. हे सगळं करताना मीनाक्षी सुद्धा खूप रडत असते. आता असं सगळं झालं असतं हे आता प्रेझेंट मध्ये मीनाक्षी सगळं सखीला सांगते. मीनाक्षी सखीला म्हणते सखी माझ्या नवऱ्याला मारायचं पाप हातातून घडलं ग. सरकारने मला हे सगळं करायला हे पाप करायला भाग पाडलं. शी बायको आहे ग मी, काय केलं असं म्हणत मीनाक्षी स्वतःला मारू लागते. आता सखीला खूप राग येतो. सखीचा पेशन्स संपतो. आता सखी म्हणते काकू शांत हो तू, तुझी काहीच चूक नाहीये. तुला जीवाची भीती घालून सरकारने हे सगळं करायला लावलं ना, तुझी काहीच चूक नाहीये. अगं मला एक गोष्ट कळत नाहीये अशी कुठली गोष्ट आहे त्यासाठी त्या सरकारने इतका मोठा तमाशा घातला. तर मीनाक्षी मनात विचार करते सध्या जर आपण सखीला सांगितलं तर तिच्या जीवावर बेतू शकतं.
सरकार काही पण करू शकते म्हणून मीनाक्षी आता सखीला खोटं सांगते. सखी परत विचारते, सांग ना काकू. त्यावर आता मीनाक्षी सांगते, मला नाही माहिती ग कुठली गोष्ट आहे तर. त्यापायी तुझ्या परशू काकाला खूप मार खावा लागला. इतकं की सगळं संपलंय ग आता. काकूला हताश झालेलं पाहून आता सखी ठरवते की कान्हाची मदत घ्यायची. पुढे आता मीनाक्षी घाबरत म्हणते सखीला, आम्हाला आता अशा मरण यातना भोगाव्या लागणार आहे की जशा तुझ्या खऱ्या आईने भोगल्यात. ही इतकी वर्ष तिला भोगाव्या लागलात, पण त्या सरकारचं काहीच बिघडवू शकत नाही. राणी आहे, आपण तिचे गुलाम. परशूसाठी तिने औषध घेतले असतात आणि असं सगळं म्हणत आता मीनाक्षी रडत तिथून निघून जाते. आणि बघा आता काय होतं. आणि आता कान्हा त्याच्या मित्र परिवारासोबत कॅरम खेळत असतो. आणि बघा आता काय होतं, कान्हाची अशी टर्न असते आणि कान्हा सायकल मारतो. तर त्या कॅरम बोर्ड मधली जी राणी असते ती उडत आता सखीच्या पायाखाली जाऊन पडते, एकदम तिच्या पायासमोर. सखी आता ती राणी तिच्या हातात उचलते. तर कान्हा स्माइल करतो सखीला पाहून. ती राणी बघून सखीला आठवते तिच्या मीनाक्षी काकूचे शब्द की आपण त्या सरकारचं काहीच बिघडू शकत नाही. ती राणी आहे आणि आपण तिचे गुलाम. तर हे सगळं आठवून सखीच्या डोळ्यात पाणी येतं. आणि बघा आता सखी काय करते. कान्हासमोर बसलेल्या माणसाला सखी उठवते आणि सखी स्वतःहून तिथे बसते. ती पर्स वगैरे सगळं ती बाजूला ठेवते आणि मग एकटीच कॅरम खेळू लागते. एकटीच ती सगळ्या गोट्या करून जिंकू लागते. सखीचं जे अग्रेशन आहे ते सगळं या गेम वरून दिसत असतं. सगळे चाळीतले लोक बघतात. तिथे जे काही 4-5 लोक असतात, जे माणसं असतात ते. आणि सखीचा असा विचित्रपणा पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. सगळे एकमेकांकडे पाहू लागतात. कान्हा सुद्धा आश्चर्याने सखीकडे पाहतो, पण त्याच्या लक्षात येतं की काहीतरी घडलंय. आता ही जी माणसं आहे सगळी ती आपापल्या घरी निघून जातात. सखी एक करून सगळी गोटी जिंकते आणि मग राणी सुद्धा. सखी आता एकटीच खेळत असते खूप अग्रेसिव्हली. कान्हा म्हणतो, सखी मॅडम. सखी काहीच ऐकत नाही. खेळ संपल्यावर सुद्धा, राणी जिंकल्यावर सुद्धा सखी आता खेळतच असते. कान्हा म्हणतो, सखी मॅडम खेळ संपलाय. बघा आता सखी म्हणते, नाही आता कुठे तर खेळ सुरू झालाय. तर त्या सरकारला तिची जागा दाखवून देणार आहे मी. आजपर्यंत खूप छळलंय तिने माझ्या माणसांना, खूप भोगलंय माझ्या माणसांनी, पण आता नाही. तर त्या सरकारला भोगावं लागेल. तर सखी स्वतःहून कान्हाला म्हणते, कबीर मला तुझी हेल्प हवी आहे. तर कान्हा म्हणतो, तुम्ही फक्त सांगा ना मी लगेच करतो. बरं आता सखी कान्हाला म्हणते, मला ऍडव्हान्स पेमेंट हवंय, पैसे हवेत. त्यावर आता कान्हा म्हणतो, ऍडव्हान्स पेमेंट करायला मी तयार आहे. करणार कसं, तुमचे सगळे बँक अकाउंट फ्रीज झालेत, सरकारने फ्रीज केलेत. आणि कॅश दिला तर इतकं कॅश तुम्ही कसं मॅनेज कराल, ऑपरेट कराल. असं वाटतंय की तुम्ही एक नवीन बँक अकाउंट ओपन करायला पाहिजे. तुम्ही पैसे साठवू शकता आणि तुम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन पण करता येतील. आता सखी म्हणते, पण आता लगेच कसं करता येईल. बँक अकाउंट ओपन करायला बँकेच्या चक्रा घालाव्या लागतील, कारण बँकेची कामं खूप वेळ घेतात. ते आता माझ्याकडे वेळच नाहीये. आणि हा म्हणतो, शांत, तुमची अडचण ती माझी अडचण. माझ्याकडे तुमच्या प्रॉब्लेमचं आधी सोल्युशन आहे. की तिथे आता एक माणूस येतो आणि हा म्हणतो, आलेच या. आणि आता या माणसाची ओळख करून देतो सखीला आणि सांगतो, हे अनिरुद्ध सर आहे, पब्लिक ट्रस्ट बँकेचे मॅनेजर. आधीचे जे मॅनेजर होते विनायक सर, त्यांनी मला सरकारचा खोटेपणा उघड करण्यासाठी खूप मदत केली होती. आणि आता त्यांच्या जागेवर हे अनिरुद्ध सर आलेत. हे लवकरच तुमचं बँक अकाउंट ओपन करून देणार, ज्याबद्दल मी त्यांना सगळीच कल्पना दिली आधी. सखी खूप खुश होते. सखी विचारते त्या मॅनेजरला, हे काम होऊ शकतं ना सर, जे लवकरात लवकर. त्यावर आता हे सर सांगतात, तुम्ही राघव कामतांची मुलगी आहात. जे बाबा आमचे खूप जुने आणि स्पेशल कस्टमर होते. पण तुमचं काम मी लगेच करतो. तुमचं अकाउंट झालंच आहे, आपण लगेच KYC करू, त्यामुळे तुम्ही लवकर ट्रान्झॅक्शन करू शकाल. सखी आता खुश होते. नंतर सखी कान्हाला म्हणते, थँक्यू, पण तू मला आजवर ज्या जखमा दिल्यात ते मी नाही विसरले. तू केलेली मदत हे सुद्धा मी कायम लक्षात ठेवेन. आणि आता स्माइल करतो आणि आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत, सखीने एक लॉयर हायर केली आहे. या मनस्विनीला कोर्टाची नोटीस सुद्धा पाठवली आहे. सखीने आता सरकार विरोधात केस टाकली आहे. इतकंच नाही तर सखी तिच्या वकिलाला घड्याळ देते, जी स्मार्ट वॉच असते, ज्यामध्ये आता हिडन कॅमेरा असणार आहे. आता सखी म्हणते तिच्या वकिलाला की ती सरकार तिचे बिनधास्तपणे सगळे गुन्हे कबूल करेल, पण ती कोणालाच घाबरत नाही. आणि मग आपण हेच पुरावे म्हणून कोर्टात सादर करू. तर सखी पूर्ण जोमाने कामाला लागली आहे. सखी काही आता मागे हटत नाही. तिने आता कान्हाची मदत सुद्धा घेतली आहे. म्हणजे सखी आणि कान्हा आता एकत्र आलेत. तर मित्रांनो, येणारे भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.